प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ. आता पुन्हा एक वार या दुपारच्या वेळेस एकत्र येण्यासाठी या सत्रामध्ये त्यांनी आपल्याला संधी दिलेली आहे. आपण परमेश्वराच्या वचनाकडे जाण्याआधी आपण स्वतःला समर्पित करूया. आपण प्रार्थना करू. बापा, तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो. अद्भुत प्रकारे तू आम्हाला आज या सभेच्या दुसऱ्या दिवसामध्ये सकाळपासून आतापर्यंत सांभाळलेलं आहे, चालवलेलं आहेस, आमची काळजी घेतलेली आहेस आणि परमेश्वर देव पाहतो आमच्या बरोबर आहेस, म्हणून मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार आज आम्ही तुझ्या वचनातून ऐकत असताना, शिकत असताना आम्हाला ऐकणारे कान आणि समजणारं अंतःकरण दे. पवित्र आत्म्या, आम्ही तुझ्यावर पूर्णपणे अवलंबून राहतो. आबा पित्या, तुझं वचन त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि तू आज तुझ्या वचनाद्वारे, तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे प्रभू येशू तुझ्या सामर्थ्याने तो आज आमच्यामध्ये कार्य करणार आहेस, म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि स्वतःला तुझ्या चरणाजवळ समर्पित करतो. ही वेळ आमच्यासाठी मोठ्या आशीर्वादाची होऊ दे आणि केवळ तूच उंचावला आणि गौरवला जा. तारणाऱ्या प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात ही विनंती केली, म्हणून तो ऐक. आमेन. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याची उपकार स्तुती करूया. तो आपल्याला चालवत आहे, आपण शिकत आहोत, जे आपलं बोधवचन आहे. आपण एकत्र वाचूया. तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनानुसार फलप्राप्ती करून घ्यावी, म्हणून तुम्हाला सहनशक्तीचे अगत्य आहे. इब्रिकरास पत्र 10 अध्याय आणि 36 वचन. आणि आपण बघतो की या पत्रामध्ये लेखक आपल्याला प्रोत्साहन देतोय की देवाची इच्छा काय, सर्वांचं तारण व्हावं, कुणाचाही नाश होऊ नये. आणि जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारतो, प्रभू येशूवर आपण विश्वास ठेवतो, तेव्हा आपल्याला तारण मिळतं. आणि मग इथे या पत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की आता तुम्हाला सहनशक्ती पाहिजे. आता तुम्ही धीर सोडायचा नाहीये. संकट येतील, समस्या येतील, त्रास येईल, पण तुम्ही धैर्य सोडू नका, विश्वास सोडू नका. तर विश्वासामध्ये बळकट उभे राहा, कारण प्रभू येशू लवकर येत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो येईपर्यंत आपल्याला त्याच्या विजयामध्ये त्याचे लेकर म्हणून जगायचं आहे. प्रत्येक समस्या तो दूर करेल, प्रत्येक संकट तो दूर करेल, प्रत्येक अडचण तो काढून टाकेल, प्रत्येक आजार तो बरा करेल आणि त्याच्या विजयामध्ये त्याचे लेकर म्हणून आपल्याला अधिकाराने जगायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग वचन आपल्याला सांगतं की नीतिमान विश्वासाने जगेल. कसा जगेल नीतिमान? विश्वासाने जगेल. कोण कोण नीतिमान आहे? हात वर करा. कोण कोण नीतिमान आहे? आता जरा शब्द बदलला की थोडं कन्फ्युजन होतं. आता विश्वास कोणी ठेवलेला आहे? प्रभू ईश्वर कोण कोण विश्वास ठेवतं? देवानी प्रभू येशू ख्रिस्ताला तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून उठवलं गेलं. प्रभू येशूला देवानी तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून जिवंत केलं. कोण विश्वास ठेवतं? सगळे ठेवतात. प्रेज द लॉर्ड. मग नीतिमान म्हणजे काय? की ज्याच्या ठाई पाप नाही. जो पापी नाहीये तो नीतिमान. बरोबर. आपण पापी होतो, पण आपल्या पापांची प्रभू येशूने काय केलेली आहे? क्षमा केली आहे. मग आपण पापी राहिलो का? नाही. मग आपण कोण झालो? नीतिमान झालो. प्रेज द लॉर्ड. आता सांगा कोण कोण नीतिमान आहे? प्रेज द लॉर्ड. शब्द बदलला की शंका येते, पण विश्वास धरा. देवाने आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरवलेले, कारण पापाची शिक्षा मरण आहे आणि देवाच्या पुत्राने प्रभू येशू ख्रिस्ताने ती शिक्षा आपल्यासाठी सहन केलेली आहे. पापाचा नाश झालेला आहे, पापाच्या मनोवृत्तीचा अंत झालेला आहे आणि प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना पापाची क्षमा मिळालेली आहे. आणि परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं की जर पाप नाही तर मरण नाही. प्रेज द लॉर्ड. देवानी प्रभू येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून पुन्हा जिवंत केलं आणि त्याच्याद्वारे तुम्हाला आणि मला नीतिमान ठरवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवतो तेव्हा आपण जिवंत देवाची मुलं होतो. परमेश्वर आपलं पाप आठवत नाही, तर तो आपल्या ठाई त्याच्या पुत्राच्या आत्म्याला, त्याच्या पुत्राला, प्रभू येशू ख्रिस्ताला पाहतो. प्रेज द लॉर्ड. देवानी आपल्याला त्याची मुलं होण्याचा अधिकार दिलेला आहे. प्रभू येशूचं नीतिमत्व आपल्याला दिलेलं आहे. कुणाचं नीतिमत्व आपल्याला मिळालेलं आहे? प्रभू येशूचं. आणि आपण सर्वजण प्रभू येशू मध्ये काय आहोत? नीतिमान आहोत. आणि नीतिमान कसा जगेल? विश्वासाने जगेल. असं म्हटलंय का नीतिमान विश्वासाने गाणं म्हणेल, नीतिमान विश्वासाने काम करेल? काय शब्द वापरलेला आहे? नीतिमान विश्वासाने जगेल.
म्हणजे आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण आपल्याला कसा जगायचा आहे? विश्वासाने. कसा जगायचा आहे? विश्वासाने जगायचा आहे. आपल्याला माघार घ्यायची नाहीये, आपल्याला हरलेलं जीवन जगायचं नाहीये, तर आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये विश्वासाने विजयी जीवन जगायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वराचं वचन सांगतं, नीतिमान विश्वासाने जगेल. म्हणजे तुम्ही आणि मी प्रभू येशू वरील विश्वासाच्या द्वारे आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण जगू आणि आपण विश्वासाने प्रभू येशू ख्रिस्तामध्ये विजयी जीवन जगू. प्रेज द लॉर्ड. आपण प्रभू येशू मध्ये नीतिमान ठरवलेले आहोत, आपण प्रभू येशू मध्ये विश्वास योग्य ठरवलेले आहोत आणि आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये विजयी ठरवलेले. प्रेज द लॉर्ड. आणि सुंदर वचन सुरुवातीला ताईंनी वाचली की परमेश्वर आपल्यावर किती प्रेम करतो. हो ना. परमेश्वर इस्रायल लोकांना काय म्हणतो की तू माझ्या दृष्टीने अमूल्यवान आहेस, अमोल आहेस, मोठ्या योग्यतेचा आहे. जरी आपण पापामुळे पडलेले होतो, पापाच्या सैतानाच्या शापाच्या बंधनामध्ये होतो, पण परमेश्वर आपल्याला काय म्हणतो, तू मोठ्या योग्यतेचा आहे, तू मोलवान आहेस. आणि परमेश्वर आपल्यावर इतकी महान प्रीती करतो म्हणून त्याने त्याच्या पुत्राला आपल्यासाठी दिलं. देवाच्या प्रिय लेकरांनो, आपल्याला परमेश्वराने अशासाठीच निर्माण केलेले की आपण त्याची मुलं म्हणून जगावं, आपण त्याच्या सहवासामध्ये विश्वासाने जगावं आणि त्याने दिलेल्या अधिकारामध्ये जगावं. आणि त्यासाठी त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलं. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं सेवा कार्य वधस्तंभावर पूर्ण केले. प्रभू येशूने त्याचं कार्य वधस्तंभावर पूर्ण केलेलं आहे. आता आपल्याला पापाच्या क्षमेसाठी काहीही करायची गरज नाही. कुठेही दान दिल्याने, दशांश दिल्याने आपल्या पापांची क्षमा होणार नाही. याचा अर्थ दशांश दान देऊ नका असं मी म्हणत नाही. पण जर आपल्याला असं वाटत असेल की आपण काही दिल्याने आपल्या पापांची क्षमा होईल, तर असं नाही. कारण आपल्या पापांची क्षमा व्हावी यासाठी देवाने त्याच्या पुत्राला दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या पापांची क्षमा कमवू शकत नाही, विकत घेऊ शकत नाही. आपल्या कामांमुळे आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळत नाही, तर फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे त्याच्या रक्ताने आपल्या पापांची क्षमा होते. प्रेज द लॉर्ड. आपला विश्वास आहे याच्यावर की प्रभू येशूच्या रक्ताने आपल्या पापांची क्षमा होते. परमेश्वराने जेव्हा त्याच्या पुत्राला या जगामध्ये पाठवलं, तेव्हा परमेश्वराच्या पुत्राचं सामर्थ्य प्रगट झालं. देवाचं सामर्थ्य आणि देवाची प्रीती प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रगट केली गेली. आणि यशाया संदेशाच्या द्वारे जे भविष्य परमेश्वर देवाने केलेलं होतं, ते भविष्य, ते अभिवचन पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. यशाया संदेशाचा ग्रंथ याचा 35वा अध्याय. यशाया संदेशाचा ग्रंथ 35वा अध्याय. पहिली काही वचनं आपण वाचूया. यशाया संदेशाचा ग्रंथ 35वा अध्याय. अरण्य व वृक्षभूमी हे हर्षतील, वाळवंट उल्हासेल व कमलाप्रमाणे फुलेल. ते अत्यंत प्रफुल्लित होईल, आनंदाने गाऊन उत्सव करेल. लबानोनाची शोभा त्याला मिळेल, कर्मेल व शारोन यांचे ऐश्वर त्याला प्राप्त होईल. ते परमेश्वराचे वैभव, आमच्या देवाचे ऐश्वर पाहतील. गलित हस्त दृढ करा, लटपटणारे गुडघे बळकट करा. घाबऱ्या मनाच्याच म्हणा, धीर धरा, भिवू नका. पहा, तुमचा देव सूड घ्यावयास, अनुरूप असे प्रतिफल द्यावयासील. तो येईल व तुमचा उद्धार करेल. प्रेज द लॉर्ड. आणि ही सुवार्ता प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल सांगितलेली आहे की प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र तुमची सुटका करण्यासाठी मोठ्या वैभवाने येते. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येईल तेव्हा काय होईल? तेव्हा 5वं वचन सांगतं, तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्यांचे कान खुले होतील. तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करेल. कारण रानात जलप्रवाह, वाळवंटात झरे फुटते. जेथे मृगजल दिसते तेथे तलाव होईल. दूषित भूमीचे ठिकाणी ओपळते झरे होतील. कोल्हे राहतात त्या स्थळी, बोरू व लव्हाळे यासहित गवत उगवेल. तेथील मार्ग राजमार्ग होईल, त्याला पवित्र मार्ग म्हणतील. त्याने अपवित्र जन जाणार नाही, पण तो त्यांच्यासाठीच, परमेश्वराच्या लोकांसाठी होईल. त्या मार्गाने जाणारे मूढ असले तरी चुकणार नाही. तेथे सिंह असणार नाहीत,
हिंस्त्र पशूंचा तेथे रिघाव होणार नाही, तेथे ते आढळणार नाही, पण तेथे उद्धरलेले संचार करतील, मुक्त केलेले परमेश्वराचे लोक परत येतील, ते जय जयकार करीत सियोनेत येतील, त्याच्या मस्तकी अक्षय आनंद राहील, ते आनंद व हर्ष पावतील, दुःख व उसासे पळ काढतील. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या सर्व गोष्टी प्रभू येशू या जगात आला तेव्हा झाल्या. अंधांचे नेत्र उघडले, लंगडे चालायला लागले, मुके बोलायला लागले. आणि एवढंच नाही तर प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, तो स्वतः जिवंत देव आहे. आणि म्हणून आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताने मेलेल्यांना देखील जिवंत केलेले. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की ही जी चिन्हे तुम्ही पाहत आहात ती चिन्हे माझ्यावर विश्वास ठेवणारा देखील करेल. समजतंय आपल्याला? कोण कोण प्रभू येशूवर विश्वास ठेवतात? सगळेजण ठेवतात. मग प्रभू येशू जे चिन्ह करत होता की जो जी सुवार्ता सांगत होता, सुवार्तेची घोषणा करत होता, देवाच्या राज्याची घोषणा करत होता, आणि त्याबरोबरच तो त्याच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने रोग्यांना आरोग्य देत होता, सैतानाच्या बंधनात असलेल्यांना बंधमुक्तता देत होता, अशुद्ध आत्म्याने जर्जर असलेल्या लोकांना मुक्तता देत होता. ही जी कृत्य तो करत होता, प्रभू येशू काय म्हणतो की तो ही सगळी कृत्ये माझ्यावर विश्वास ठेवणारा पण करेल. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आपण काय काय करू शकतो? प्रभू येशूच्या नावामध्ये आपण काय काय करू शकतो? आपण कुणासाठी प्रार्थना केली, विश्वासाने मागितलं तर आजार बरे होतील, आंधळे पाहायला लागतील, लंगडे चालायला लागतील, मुके परमेश्वराच्या नावाचा गजर करतील, बहिरे ऐकायला लागतील, लंगडे हरणांप्रमाणे उड्या मारतील, आणि मेलेले जिवंत केले जातील प्रभू येशूच्या नावात, त्याच्या गौरवासाठी. प्रेज द लॉर्ड. आपला विश्वास आहे, कारण प्रभू येशू म्हणतो की मी जी चिन्हे केली ती माझ्यावर विश्वास ठेवणारा करेल. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू येशू म्हणतो ह्याही पेक्षा मोठी करेल. कारण प्रभू येशू म्हणतो की मी पित्याकडे जातो आणि मग जो सामर्थ्याचा आत्मा, जो दुसरा कैवारी, तो पवित्र आत्मा मी तुम्हाला पाठवून देईल. प्रेज द लॉर्ड. आता प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या उजवीकडे बसलेला आहे आणि तो म्हणतो की मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही, मी तुम्हाला एकटं असं सोडणार नाही. तर तुम्हाला कोण दिलेला आहे? पवित्र आत्मा दिलेला आहे. आपल्याला कोण दिलेला आहे? पवित्र आत्मा दिलेला आहे, की जो कैवारी आहे आपला, जो आपल्यासाठी अनिर्वाच्य कन्याने मध्यस्थी करतो, जो मोठ्या सामर्थ्याने आपल्या जीवनामध्ये कार्य करतो, आणि जो आपला उपयोग प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाच्या गौरवासाठी अनेकांना बंधमुक्तता आणि आरोग्य मिळावं, तारणाची सुवार्ता आणि नवीन जीवन मिळावं म्हणून आपला उपयोग करून घेतो. प्रेज द लॉर्ड. आपण तयार आहोत? आपण तयार आहोत देवाचा गौरव आपल्या जीवनामध्ये बघण्यासाठी? आपण तयार आहोत का देवाची बंधमुक्तता आपल्या जीवनात पाहण्यासाठी? परमेश्वर आज आपल्याला ते पवित्र आत्म्याचं सामर्थ्य देते. प्रेज द लॉर्ड. आज आपण विश्वासाने ते सामर्थ्य ग्रहण करूया, कारण प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की, पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. आणि परमेश्वराचं वचन सांगतं की देवाचं राज्य फक्त बोलण्यात नाहीये तर ते सामर्थ्यात आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून जेव्हा आपण सुवार्ता सांगतो की प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत आहे, प्रभू येशू ख्रिस्त पापांची क्षमा करणार आहे, तेव्हा तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्या बरोबर कार्य करतो आणि त्याचं वचन तो खरं करतो, आणि मग चिन्ह आणि अद्भुत घडतात. प्रेज द लॉर्ड. म्हणजे जी आपण सुवार्ता सांगतो ती सुवार्ता प्रभू येशू ख्रिस्त कृतीद्वारे दाखवतो. प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या मुखाने सुवार्ता सांगतो आणि प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचा पवित्र आत्मा कार्य करतो, चिन्ह करतो, चमत्कार करतो, अद्भुत कृत्य करतो, आजार बरे करतो आणि परमेश्वराचं गौरव करतो. प्रेज द लॉर्ड. की ज्याद्वारे प्रभू येशू जिवंत आहे, पवित्र आत्मा कार्य करत आहे, हे लोकांना कळावं. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वर आपल्यावर प्रीती करणारा परमेश्वर आहे. आपण रडत खडत, दुःखात, कष्टात, आजारांमध्ये दिवस घालवावे अशी त्याची इच्छा नाही. तर आपण त्याची मुलं म्हणून प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे जिवंत देवाची मुलं म्हणून आपण जीवन जगावं अशी त्याची इच्छा आहे. त्याच्या अधिकारामध्ये आणि विजयामध्ये आपण जीवन जगावं अशी त्याची इच्छा आहे.
आणि तो अधिकार आणि तो विजय आपल्या जीवनातून इतरांना दिसावा अशी त्याची इच्छा आहे. अशासाठी की आपलं जीवन बघून आपली साक्ष ऐकून अनेक लोक ख्रिस्ताकडे येतील. प्रेज द लॉर्ड. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे की त्यांनी सैतानाला जिंकलं. कसं जिंकलं? विश्वासणाऱ्यांनी सैतानाला कसं जिंकलं? कोकऱ्याच्या रक्तामुळे, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळे आणि त्यांच्या साक्षीच्या वचनामुळे. प्रेज द लॉर्ड. सैतान हरलेला आहे, प्रभू येशू विजयी आहे. आणि जेव्हा प्रभू येशूला आपण स्वीकारतो आणि त्याचा विजय आपल्या जीवनामध्ये दिसतो, त्याचं आरोग्य आपल्या जीवनामध्ये दिसतं, त्याची सुटका आपल्या जीवनामध्ये दिसते, आणि जेव्हा आपण साक्ष देतो तेव्हा परमेश्वराचं गौरव होतं आणि सैतान हा हरलेला आहे हे उघड होतं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, जेव्हा परमेश्वर आपल्या जीवनामध्ये काही कार्य करतो तेव्हा आपण त्याची साक्ष दिली पाहिजे आणि त्याचं गौरव केलं पाहिजे. समजतंय आपल्याला आपण काही शिकत आहोत? स्तोत्रसंहिता 118 मध्ये दावीद राजा म्हणतो, स्तोत्रसंहिता 118 आणि त्याचं 17वं वचन, मी मरावयाचा नाही तर जगेन. मी मरायचं नाही तर जगेन. आपण काय म्हणतो? आता बस झालं, आता एवढा त्रास आहे, आता मेलेलं बरं. हो की? खूप टेन्शन आलं की, समस्या आल्या तर आता मेलेलं बरं. देवाच्या प्रिय लेकरांनो, तुम्हाला मरणासाठी नाही तर जीवनासाठी पाचारण आहे. प्रेज द लॉर्ड. स्तोत्रकर्ता म्हणतो, मी मरावयाचा नाही तर जगेन. आणि जगून काय करेन? काय करायचं जगून? खाईल पेल आणि मजा करेल. स्तोत्रकर्ता काय म्हणतो? मी मरावयाचा नाही तर जगेन आणि परमेश्वराच्या कृत्यांचं वर्णन करेल. प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय लेकरांनो, आपल्यासाठी मरण नाही, आपल्यासाठी जीवन आहे. त्याचं वचन आपल्याला सांगतं की तो आपल्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करतो. कुणाकुणाचा विश्वास आहे की तो आपल्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करतो, निरोगी जीवन देऊन तो आपल्याला तृप्त करतो, त्याच्या आशीर्वादाने तो आपल्याला तृप्त करतो. म्हणून आपलं पाचारण मरण्यासाठी नाही आहे, तर आपलं पाचारण जगण्यासाठी, विजयी जीवन येशूच्या नावात जगण्यासाठी आणि परमेश्वराचं गौरव करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून परमेश्वराच्या गौरवासाठी यावेळेस मी माझ्या जीवनामध्ये परमेश्वराने जे महान कृत्य केलं त्याची साक्ष देणार आहे. जेव्हा मी शिकत होते, परमेश्वराच्या कृपेने मी लहानपणापासून हुशार होते, अभ्यासात चांगली होते, आणि मग मी डॉक्टरकीचं शिक्षण घ्यायला लागले. आणि शिक्षण घेत असताना मला पोटाचा त्रास चालू झाला, पाळीचा त्रास चालू झाला. दर महिन्याला पाळी यायची तर मला खूप त्रास व्हायचा, खूप पोटात दुखायचं, खूप त्रास व्हायचा. इतका त्रास व्हायचा की मला दवाखान्यात जावं लागायचं आणि इंजेक्शन गोळ्या घेतल्याशिवाय मला बरं वाटायचं नाही. आणि हा त्रास वयाप्रमाणे वाढत गेला. माझं शिक्षण पूर्ण झालं आणि एका मिशनच्या दवाखान्यामध्ये मी डॉक्टर म्हणून काम करत होते. आणि तिथे काम करत असताना माझा हा त्रास जास्त वाढला. आणि मग आम्ही आमच्या डॉक्टरांकडे गेलो, फॅमिली डॉक्टरांकडे, जे स्त्रीरोग तज्ञ आहेत त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि त्यांनी सगळ्या तपासण्या करून घेतल्या. आणि मग सगळे रिपोर्ट केल्यानंतर असं कळलं की मला पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे. म्हणजे माझ्या शरीरामध्ये पुष्कळ बिघाड आहे की जो प्रजनन संस्थेशी किंवा जो हॉर्मोन्सशी रिलेटेड आहे, असं आजार मला आहे असं त्याच्यातून निदर्शनास आलं. आणि ते रिपोर्ट असे होते की डॉक्टर पटकन माझ्या आईला म्हणाले की कदाचित हिला लेकरू होणार नाही, त्रास होईल, आणि म्हणून हिचं लवकर लग्न करून द्या आणि लग्न झाल्यानंतर हिला आणि हिच्या मिस्टरांना दोघांना पण ट्रीटमेंटसाठी घेऊन या आणि आपण त्यांना औषध गोळ्या चालू करून टाकू. आणि मग ते डॉक्टरांचं म्हणणं ऐकल्यावर माझ्या आईला खूप लग्नाची घाई झाली माझ्या. हो ना, की अरे लवकर डॉक्टरने सांगितलं की कदाचित हिला लेकरू होणार नाही आणि मग लवकर लग्न करून द्यायला पाहिजे. पण माझ्या मनात असा विचार आला की मी हुशार आहे, मी डॉक्टर आहे, मी चांगली नोकरी करते, मी स्वतःच्या पायावर उभी आहे, मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुवार्तेसाठी जात होते, सेवा करण्यासाठी जात होते. आणि मला वाटलं माझं हे आयुष्य चांगलं आहे, कारण जर मी लग्न केलं आणि मला लेकरू झालं नाही तर लोक हे नाही बघणार मी किती हुशार आहे, लोक हे नाही बघणार मी किती मोठ्या पोस्टवर डॉक्टर आहे, मी किती सेवा करते, किती प्रार्थना करते. लोक काय म्हणते की हिला मुलबाळ नाही.
आणि मग मी ठरवलं की मला लग्न करायचं नाही. कारण मी चांगल्या पदावर आहे, सगळं चांगलं आहे, सेवेत आहे, मी सेवा करेन आणि मी लग्न करणार नाही. आणि मग सारखेच घरात वाद व्हायचे आणि मग कोणी बघायला आलं की मी काहीतरी बोलून पळवून लावायचे आणि नाही म्हणायचंय. आणि मग असं चालू होतं पुष्कळ दिवस. आणि एक दिवस माझ्या आईच्या डोळ्यांमध्ये मी बघितलं की ती खूप दुःखी होती की आपल्या मुलीचं लग्न होत नाही याचं दुःख माझ्या आईला होतं. आणि मग मी प्रार्थना केली की देवबाबा तुझी इच्छा असेल तर तू जो मुलगा माझ्यासाठी निवडलेला आहे त्याला तू घेऊन ये आणि मी त्याच्याशी लग्न करेन. आणि त्याचबरोबर मी माझ्या आईला सांगितलं की जो मुलगा मला लग्नासाठी हो म्हणेल त्याला मी सांगेल की मला असा असा त्रास आहे, कदाचित मी आई होऊ शकत नाही. आणि मग असं ठरलं. आणि मग जेव्हा माझे मिस्टर मला बघायला आले त्यांनी मला होकार दिला आणि मग मी त्यांना सांगितलं की असं असं आहे. कारण मी बघितलेलं आहे की ज्यांना मूल होत नाही त्या स्त्रियांची परिस्थिती किती कठीण असते. आपण बघतो की ते दवाखान्यात जातात, कितीतरी वर्ष औषध गोळ्या घेत राहतात. आपण जर स्त्री रोग तज्ञांच्या दवाखान्यामध्ये गेलो, गायनेकोलॉजिस्ट कडे, तर आपल्याला पाहायला मिळतं दुपारी 12 ते 3च्या मध्ये सगळ्या अशा बाया तिथे असतात की ज्यांना मूलबाळ होत नाही. आणि अशा त्या बाया तिथे असतात, इंजेक्शन घ्या, गोळ्या घ्या दर महिन्याला. आणि तो सर्व त्रास त्यांना होतो, शरीराला त्रास होतो. आणि शरीराचा त्रास वेगळा आणि लेकरू होत नाही हा मनाचा त्रास वेगळा. आपण अजूनही अशा देशामध्ये राहतो की तुम्ही किती चांगलं असा पण जर तुम्हाला मूलबाळ नाही तर लोक तुमच्याकडे वाच म्हणूनच बघतात, बरोबर. आणि लोक तुम्हाला मान देत नाही, तुमच्याकडे चांगल्या दृष्टीने पाहत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये मी ते सगळं पाहिलेलं होतं. म्हणून मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की असं असं आहे, लग्नानंतर मला वाद नको, काही त्रास नको, कारण मी आधीच लग्नाच्या आधीच तुम्हाला ह्या गोष्टी सांगते. आणि अतिशय अनपेक्षित असं उत्तर मला मिळालं. माझे मिस्टर म्हणाले की तू काळजी कशाला करतेस, आपण प्रार्थना करू, प्रेज द लॉर्ड. आणि मी सगळ्यांना सुवार्ता सांगत होते, वचन सांगत होते, पण हे उत्तर मला मिळालं, मला कधीच याची अपेक्षा नव्हती. ते म्हणाले काळजी का करते, आपण प्रार्थना करू. आणि परमेश्वराच्या नावाला गौरव देते की आम्ही प्रार्थनेला सुरुवात केली आणि आमच्या लग्नाला 1 वर्ष होण्याच्या आधीच परमेश्वर देवबापाने मला मुलाचा गर्भ दिला, मुलाचं दान देऊन मला आशीर्वादित केलं, प्रेज द लॉर्ड. आणि मग आमच्या लग्नाला 3 वर्ष झाले आणि 3 वर्षानंतर पुन्हा परमेश्वर देवबापाने मला एकदा आई होण्याचं सुख दिलं आणि पुन्हा मला अजून एक मुलगा झाला. आणि मी गरोदर असताना इथं आलेले होते, त्या मुलाच्या वेळेस मी गरोदर होते, मी इकडे आलेले होते एका महिला मीटिंग साठी. आणि नंतर बाळाचा जन्म झाला आणि बाळ 15 दिवसाचं असतानाच त्याला उलटीचा त्रास चालू झाला, प्रोजेक्टाईल व्हॉमिटिंग. म्हणजे बाळाला दूध पाजणं आणि असं खांद्यावर धरलं की बाळ अशी मोठी उलटी करायचं, सगळं दूध प्यायला बाहेर पडायचं. आणि तो 15 दिवसाचा असतानाच हा त्रास चालू झाला. डॉक्टरांकडे नेलं, त्यांना दाखवलं, त्यांनी सगळी काय काळजी घ्यायची काय नाही ते सांगितलं. फक्त म्हणे काळजी जास्त ह्याची घ्यायची की बाळाने उलटी केली तर ते त्याच्या श्वासनलिकेत जायला नको. जर त्याच्या श्वासनलिकेमध्ये गेलं तर त्यांना इन्फेक्शन होईल आणि बाळ खूप लहान आहे आणि त्याला औषध उपचार चालू होते. त्याचं पोट साफ व्हायचं नाही, त्याला 15 दिवस 20 दिवस त्याचं पोट साफ व्हायचं नाही. प्रत्येक वेळेस त्याला गोळी बसवावी लागायची, त्याशिवाय त्याचं पोट साफ व्हायचं नाही. आणि बाळ तर खूप लहान होतं. आणि अशा पद्धतीने खूप रात्री मी काढल्या की बाळाच्या श्वासनलिकेमध्ये हे जायला नको, दूध जायला नको, त्याला त्रास व्हायला नको, उलटी व्हायला नको. आणि अशा कितीतरी रात्री मी जागून काढल्या. एकदा मला स्वतःला बरं नव्हतं आणि मी रात्री झोपले, मला काही लक्षात आलं नाही. सकाळी उठून बघितलं तर बाळ पूर्ण ओलं होतं आणि बाळाच्या छातीमध्ये खरखर ऐकू येत होती. म्हणून मी लगेचच बाळाला उचललं आणि दवाखान्यात नेलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की त्याला मोठ्या दवाखान्यात पुण्याला न्यावं लागेल, कारण ज्या ठिकाणी आम्ही तेव्हा राहत होतो तिथं तेवढी सोय नव्हती. आणि मग आम्ही विचार केला की पुण्याच्या ठिकाणी आमच्या ओळखीचं कोणी नाही, म्हणून आम्ही नाशिकला जाऊ, नाशिक माझं माहेर आहे, तिथं जाऊ, तिथं डॉक्टर ओळखीचे आहेत, माझ्या ओळखीचे पुष्कळ डॉक्टर आहेत, तिथं जाऊन तिथे विचारपूस करता येईल, तिथे तपासणी करता येईल, म्हणून आम्ही नाशिकला आलो. तेव्हा बाळ 3 महिन्याचं होतं, डिसेंबर महिना होता, आम्ही तिथं होतो. आणि ज्या बाळाच्या सर्व तपासण्या झाल्या, सोनोग्राफी झाली आणि त्याच्यामध्ये बाळाच्या आतड्यामध्ये काही त्रास आहे असं डॉक्टरांच्या लक्षात आलं. पण डॉक्टर म्हणाले की बाळ 3च महिन्याचं आहे, बाळाचं ऑपरेशन करावं लागेल आणि ऑपरेशन 1 वर्षाचं झाल्याशिवाय करता येत नाही. तेव्हा एवढ्या सुविधा उपलब्ध नव्हत्या आणि डॉक्टर म्हणाले की बाळ 1 वर्षाचं होईपर्यंत त्याचं ऑपरेशन करता येणार नाही, औषध गोळ्या चालू ठेवा आणि त्याची काळजी घ्या. मग डिसेंबरचा महिना होता 2015 सालचा आणि माझ्या मोठ्या मुलाला खूप ताप आला आणि म्हणून त्याला दवाखान्यात घेऊन गेला आणि डॉक्टरांनी सांगितलं की खूप त्याला ताप आलेला आहे, तर
त्याला ऍडमिट करावं लागेल म्हणून मोठ्या मुलाला ऍडमिट केलं. तेवढ्यात माझ्या बहिणीचा घरून फोन आला की लहान मुलाला 104 ताप आहे, त्याला खूप ताप आलेला आहे, लवकर येऊन त्याला दवाखान्यात घेऊन जा. म्हणून मी घरी गेले. माझ्या लहान बाळाला, तो 3 महिन्याचा होता, त्याला पण दवाखान्यात घेऊन आले. डॉक्टरांनी त्याला पाहिलं आणि त्याला पण ऍडमिट केलं दवाखान्यात. आणि 31 डिसेंबर 2015 ची रात्र होती. मी, माझे मिस्टर आणि दोन्ही बाळ आम्ही दवाखान्यात होतो. मोठा मुलगा 3 वर्षाचा, लहान मुलगा 3 महिन्याचा आणि आम्ही दोघं आम्ही त्या दवाखान्यात होतो. आणि रात्रीचे 12 वाजले. दरवर्षी आम्ही नवीन वर्षाची सुरुवात प्रार्थनेने करतो. आपण पुष्कळ जण प्रार्थनेने नवीन वर्षाची सुरुवात करतो. आणि तिथे मी प्रार्थना केली की आबा बाबा तुला धन्यवाद देते की जरी आम्ही नवीन वर्षाची सुरुवात दवाखान्यात करत आहोत, दोन्ही मुलं आजारी आहे, तरी तुला धन्यवाद देते की ते जिवंत आहेत आणि तुझ्या हातामध्ये सुरक्षित आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि मी अशी प्रार्थना केली आणि बाळाला खाली ठेवलं. तेवढ्यात बाळाला झटके यायला सुरुवात झाली. जे लहान बाळ 3 महिन्याचं होतं त्याला झटके यायला सुरुवात झाली आणि त्याला प्रत्येक सेकंदाला झटके येत होते. माझ्या लगेच लक्षात आलं की बाळाला झटके येत आहेत. मी बाळाला उचललं आणि आयसीयू मध्ये पळत गेले. नर्सला सांगितलं की बाळाला झटके येत आहेत तापामध्ये. लगेचच बाळाला ऑक्सिजन लावण्यात आला, इंजेक्शन देण्यात आले, डॉक्टरांना फोन केले आणि ट्रीटमेंट चालू झाली. 31 डिसेंबरची रात्र होती. आम्हाला बाळाला बाहेर नेता येत नव्हतं सिटी स्कॅन साठी, तपासण्यांसाठी. पण दुसऱ्या दिवशी सकाळीच पहाटेच बाळाला ऑक्सिजन लावून अँब्युलन्स मधून सिटी स्कॅन साठी नेलं. आणि जेव्हा सिटी स्कॅनचा रिपोर्ट आला तेव्हा त्याच्यामध्ये दाखवलेलं होतं की बाळाच्या मेंदूचा बराचसा भाग आहे तो डॅमेज झालेला आहे. बाळाचा मेंदू बऱ्यापैकी त्याच्यामध्ये असं दिसत होतं की बाळाचा मेंदू खराब झालेला आहे. आणि आपल्याला माहिती की एकदा मेंदूवर परिणाम झाला तर जे काही परत ते बरं होत नाही, पुन्हा ते बरं होत नाही. आणि आपण बघतो की अशा पुष्कळ गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात की तापात फेटी येऊन बाळ अपंग झालेले असतात. आणि अशा प्रकारे बाळाचा रिपोर्ट आला आणि बाळ ऍडमिट होतं, त्याला ऑक्सिजन चालू होता. आणि आता कोरोना नंतर आपल्याला कळतं ऑक्सिजन लेवल, हो ना, आपल्याला कळतं ऑक्सिजन लेवल. आणि मी बघितलं मॉनिटरवर की बाळाचा ऑक्सिजन 20 झालेला होता. आणि मी पळत डॉक्टरांकडे गेले आणि त्यांना म्हटलं की बाळाचा ऑक्सिजन 20च झालेला आहे. तर डॉक्टर म्हणाले की आता बाळाच्या मेंदूवर इतका परिणाम झालेला आहे की बाळ स्वतःहून श्वास घेऊ शकत नाही. आता त्याला एकच उपाय आहे की बाळाला व्हेंटिलेटरवर टाकायचा. पण बाळ इतकं लहान आहे, 3 महिन्याचं, कदाचित त्याला व्हेंटिलेटरवर टाकता टाकता बाळ मरेल. किंवा असं होऊ शकतं की बाळ जगलं तरी ज्या बाळांना, जे 1 वर्षाच्या आतले बाळ आहे ज्यांना मेंदू ज्वर झालेला आहे, मेनिंजायटिस झालेला आहे, ते 70% बाळ मरतात. राहिलेले जे 30% बाळ आहे त्याच्यापैकी 15% बाळांना दुसरं काहीतरी इन्फेक्शन होतं आणि ते दगावतात. आणि उरलेले जे 15% बाळ आहे ते जर जगलेच तर ते कायम स्वरूपी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अपंग राहतात. डॉक्टर मला म्हणाले की अशा अपंग लेकराला जिवंत ठेवून तू काय करशील. पुष्कळ वेळा आपल्याला वाटतं की आपलं लेकरू अपंग असेल तरी आपण सांभाळू, बरोबर, आपल्या लेकरू जसं असेल तसं आपण सांभाळू. पण आपण आहोत तोपर्यंत आपल्या लेकराची काळजी घेऊ शकतो. आपल्यानंतर पुढे काय, त्या बाळासाठी जगणं कठीण असतं. आणि म्हणून डॉक्टर म्हणाले की जरी तू आई आहे तरी तू डॉक्टर आहे, तू निर्णय घे. आणि डॉक्टरांनी तो निर्णय माझ्यावर सोपवला. माझ्या घरच्यांना डॉक्टर काउन्सिलिंग करत होते, त्यांना समजावून सांगत होते. मी डॉक्टरांना म्हटलं की तुम्ही जे सांगितलं ते मला समजले. मी डॉक्टरांच्या समोरून उठले आणि मी काहीही निर्णय दिला नाही, कारण मला माहितीये की मी माझ्यासाठी निर्णय घेणार नाही, तर माझ्यासाठी निर्णय घेणारा माझा परमेश्वर देवा जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. मी डॉक्टरांच्या केबिन मधून उठले आणि बाळाच्या बेडकडे आयसीयू मध्ये गेले आणि तिथे मी गुडघे टेकून प्रार्थना करायला सुरुवात केली आणि म्हटलं, परमेश्वर देवप्पा तू निर्णय दे, तू निर्णय दे. त्या डॉक्टरांनी बऱ्याच ठिकाणी भारतामध्ये फोन केले, पुष्कळ डॉक्टरांना विचारलं. आणि त्यावेळेस पुण्याचे एक मोठे बालरोग तज्ञ नाशिक मध्ये होते आणि ते म्हणाले आपण बाळाला एक संधी देऊ. आणि ते स्वतः बाळाला व्हेंटिलेटरवर घेण्यासाठी आले. सिस्टर माझ्याकडे आल्या, म्हणाला मॅडम उठा, म्हणे आपण बाळाला व्हेंटिलेटरवर घेतोय. आणि 3 महिन्याचं बाळ त्याला व्हेंटिलेटरवर घेण्यात आलं. बाळ 3च महिन्याचं होतं. त्याला सगळ्या नाकातोंडाला नळ्या लावलेल्या होत्या आणि बेडवर हॉस्पिटलच्या ठेवलेलं होतं. आणि ते सारखं आणि ते नळ्यांचं प्रेशर आणि त्या बेडवर ठेवून बाळाच्या डोक्याला मागे जखमा झाल्या होत्या. आणि मी त्याच्या खाली माऊ शॉली ठेवायचे की बाळाला त्रास होऊ नये, त्याची त्वचा खराब होऊ नये म्हणून.
आणि बाळाला इंजेक्शन चालू होते, सलाईन चालू होते, पुष्कळ हाय डोसचे औषध बाळाला चालू होते आणि सलाईन देऊन देऊन बाळाच्या सगळ्या नसा ब्लॉक झालेल्या होत्या. आणि मग शेवटी बाळाला सेंट्रल लाईन टाकावी असं डॉक्टर म्हणाले. आणि एका सर्जननी येऊन, कारण बाळ लहान आहे, प्रत्येक वेळेस माझी सही घेत होते की बाळ इतकं लहान आहे आणि उपचार करत असताना उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू होऊ शकतो. पण माझा पूर्ण विश्वास होता की ज्या परमेश्वराने मला एका बाळ स्त्रीला मुलांची आनंदी माता केलेली आहे आणि मला लेकरांचं दान दिलेलं आहे, ती माझी देवाने दिलेली मुलं ही हॉस्पिटलच्या बेडवर पडून मरण्यासाठी नाहीये, तर जगण्यासाठी आणि परमेश्वराच्या गौरवासाठी. प्रेज द लॉर्ड. बाळाला सेंट्रल लाईन टाकण्यात आली. 3च महिन्याचं बाळ, 2 वेळा त्याचं मणक्याचं पाणी काढण्यात आलं, मणक्याच्या पाण्याची तपासणी करण्यात आली. पण डॉक्टरांना समजत नव्हतं की काय आजार आहे. कोणताच बॅक्टेरिया त्याच्यामध्ये दिसत नव्हता, कोणताच व्हायरस त्यांना दिसत नव्हता. आजार कशामुळे झाला हे त्यांना माहित नव्हतं, पण मला माहित होतं, कारण आपलं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही, तर अंधकाराच्या शक्ती बरोबर आहे आणि तो सैतान हरलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूने त्याला हरवलेलं आहे. आणि म्हणून मी विश्वासाने प्रार्थना करत होते. बाळाचे डोळे काम करत नव्हते, बाळाचा हातपाय काम करत नव्हता, त्याची एक बाजू पूर्णपणे निकामी झालेली होती आणि बाळ 9 दिवस व्हेंटिलेटरवर होतं. 3 महिन्याचं छोटं बाळ फुग्यासारखं फुगलेलं होतं. बाळाच्या शरीरामध्ये इतकं इन्फेक्शन पसरलेलं होतं की त्याच्या त्वचेपर्यंत ते इन्फेक्शन आलेलं होतं की ज्याला दुसरा कोणताच उपचार नाही, की पूर्ण रक्त जर बदललं तरच ते इन्फेक्शन जाईल, इतकं मोठ्या प्रमाणामध्ये ते इन्फेक्शन होतं. बाळाच्या पेशी खूप कमी झालेल्या होत्या, त्याला 2 वेळा पेशी चढवण्यात आल्या आणि आता काहीच उपचार राहिलेले नव्हते. डोळ्यांचे डॉक्टर, न्यूरोसर्जन, मेंदूरोग तज्ञ, लहान मुलांचे तज्ञ सगळे जण रात्रंदिवस काम करत होते. पण मला ठाऊक आहे की माझा परमेश्वर एका बाजूला काम करत होता. डॉक्टर मला म्हणाले की तू बाळाला इंग्लंडला, अमेरिकेला कुठेही घेऊन जा, जी उत्तम ट्रीटमेंट आहे ती आपण बाळाला देत आहोत. मी डॉक्टरांना विश्वासाने सांगितलं, मी बाळाला कुठेच नेणार नाही, कारण मी कुठेही गेले तरी माझी प्रार्थना ऐकणारा परमेश्वर एकच आहे आणि तो जिवंत आहे आणि तो इथून माझी प्रार्थना ऐकेल. दावीद राजा म्हणतो की जर तुझ्या वचनामध्ये मला आनंद नसता तर माझ्या दुःखात माझा अंत केव्हाच झाला असता. म्हणून मी परमेश्वराचं वचन वाचायला सुरुवात केली, स्तोत्र वाचायला सुरुवात केली. बाळ 9 दिवस व्हेंटिलेटरवर होतं. मग त्याला व्हेंटिलेटरवरून काढलं आणि मग डॉक्टरांनी सांगितलं की आता बाळाला दूध द्या. तेव्हा मला दूध येत नव्हतं, कारण त्या मानसिक तणावातून मी चाललेले होते, बाळाला दूध पाजू शकत नव्हते. पण परमेश्वर कार्य करत होता. मी त्याचं वचन वाचत होते, वचनाला धरून होते, त्याचं वचन कबूल करत होते. पुष्कळ लोक मला भेटायला यायचे आणि मला सांगायचे की आता बाळ जगावेल, परमेश्वराची इच्छा. इयोबाचं उदाहरण मला द्यायचे, देवाने दिलं, देवाने नेलं, धन्य परमेश्वराचं नाव. पण देवाच्या प्रिय लेकरांनो, जे काही इयोबाला परमेश्वराने दिलं होतं तो आशीर्वाद परमेश्वराने इयोबाला दिला होता. पण जे इयोबाकडून काढून घेतलं ते परमेश्वराने काढून घेतलं होतं का? नाही. आपल्याला हे समजायला पाहिजे की आजार परमेश्वर देत नाही. इयोबाला ते ठाऊक नव्हतं. इयोबाला ठाऊक नव्हतं की सैतानाने हे सर्व संकट त्याच्यावर आणलेलं आहे. पण आज वचनामध्ये ते आपल्यासाठी लिहून ठेवलेलं आहे आणि आपल्याला ठाऊक आहे की परमेश्वर आपल्यावर प्रीती करतो. कोणताच आजार परमेश्वरापासून नाही. आणि मी विश्वासाने ते नाकारलं की हा आजार परमेश्वरापासून नाहीये, परमेश्वर आरोग्य देणार आहे. कारण वचन सांगतं प्रभू येशूला बसलेल्या फटक्यांनी आपल्याला आरोग्य मिळालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय लेकरांना आपण हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की आजारामुळे देवाचं गौरव होत नाही, तर आजार बरे झाल्याने परमेश्वराचं गौरव होतं. प्रेज द लॉर्ड. इयोबाचा मित्र अलिफज म्हणाला की तोच दुःख देतो, तोच पट्टी करतो. हे कुणाचे शब्द आहे? अलिफजचे, इयोबाच्या मित्राचे. आणि परमेश्वर इयोबाच्या मित्रावर संतप्त झाला असं म्हटलेलं आहे की जसा माझा दास इयोब माझ्याबद्दल बोलला तसं तुम्ही यथायोग्य बोलले नाही.
जर आपण असं म्हणत असू की परमेश्वरच आजार देतो आणि परमेश्वरच आरोग्य देतो, तर हे चुकीचं आहे देवबापाच्या लेकरांनो. आपण हे समजलं पाहिजे की परमेश्वर आरोग्य देतो, परमेश्वर भरभराट देतो, त्याच्याबरोबर तो आणखी दुःख देत नाही. परमेश्वर ज्याने आपल्यासाठी स्वतःचा एकुलता एक पुत्र दिलेला आहे, तो आपल्याला आजार देऊ शकतो का? आपल्या मनाला तरी हे पटतं का? म्हणून हे मनातून काढून टाका की आजार परमेश्वरापासून आहे. परमेश्वर आरोग्य देणारा देव आहे. पुष्कळ लोक येऊन मला सांगायचे की आता बाळ मरणार आहे, तू तयारी कर, मनाची तयारी कर. पण मी मनाची खंबीर तयारी केली होती की माझं बाळ देवाच्या गौरवासाठी जगेल. आणि बाळ जवळजवळ 25 दिवस दवाखान्यामध्ये ऍडमिट होतं. मी स्तोत्र वाचत होते, माझे 150 स्तोत्र वाचून झाले आणि मी बायबल बाजूला ठेवलं आणि नर्सने येऊन सांगितलं की बाळाला आयसीयू मधून बाहेर घ्या. मी बाळाला आयसीयू मधून बाहेर घेतलं. जेव्हा नर्सनी माझ्या हातामध्ये बाळ दिलं तेव्हा फक्त हाडं आणि त्वचा राहिलेले होते. जसं आपण चित्र बघतो ना, टीव्ही मध्ये चित्र बघतो कुपोषित बाळाचं, तसं फक्त हाडं आणि त्वचा राहिलेले होते. डोळ्याच्या भोवती पूर्ण खड्डे झालेले होते. आणि मी परमेश्वराला म्हटलं, परमेश्वर देवबापा, मी हे बाळ आता कसं सांभाळणार? आणि जसं काही माझं पुन्हा बाळंतपण झालं अशा रीतीने मी त्या बाळाला सांभाळत होते. दिवस रात्र बाळासाठी जागी राहत होते. डॉक्टर म्हणाले आता बाळ जगलेलं आहे, पण ते चांगलं आहे की नाही आपल्याला माहित नाही. बाळाला ऐकू येतं की नाही आपल्याला माहित नाही. बाळाला दिसतं की नाही आपल्याला माहित नाही. बाळाला चालता येईल की नाही आपल्याला माहित नाही. म्हणून त्याच्या ह्या तपासण्या करायच्या मोठी लिस्ट मला लिहून दिली. पण मी विश्वासाने कबूल केलं की परमेश्वर देवबापाने मला माझं लेकरू जिवंत असं माझ्या हातात दिलेले, तर ते 100% नॉर्मल आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या बाळामध्ये काहीही व्यंग नाही आणि म्हणून मी प्रत्येक तपासणी विश्वासाने नाकारली. मी एकही तपासणी करून घेतली नाही. आणि जेव्हा बाळ आवाजाच्या दिशेने मान वळवायला लागलं, जेव्हा बाळ वस्तू हलताना बघून मान वळवायला लागलं, तेव्हा मी परमेश्वराची स्तुती केली. तो माझ्यासाठी फार मोठा आनंदाचा दिवस होता. बाळ चालायला लागलं, बोलायला लागलं आणि माझा मोठा मुलगा खूप हुशार आहे परमेश्वराच्या कृपेने. त्याला खूप मोठ्या शाळेत टाकलेलं होतं, नेहमी पहिला नंबर त्याचा यायचा. आणि आता लहान बाळाला शाळेत टाकण्याची वेळ आली तेव्हा सगळेजण मला म्हणे की आता बाळ एवढ्या मोठ्या आजारातून उठलेलं आहे, त्याच्या मेंदूवर कदाचित परिणाम झालेला असेल, कदाचित त्याला अभ्यास झेपणार नाही, तर त्याला तू मोठ्या मुलासारखं मोठ्या शाळेत टाकू नको. तेव्हा मी परत माझ्या मिस्टरांना म्हटलं आपण काय करायचं, बाळाला आपण शाळेत टाकायचं, कोणत्या शाळेत टाकायचं? तेव्हा पुन्हा एक बार माझे मिस्टर म्हणाले की मी मोठ्या मुलासाठी जे केलं ते सगळं लहाण्यासाठी करेन. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही विश्वासाने दोन्ही मुलांना एकाच शाळेत टाकलं. त्याला शाळेत टाकलं, तो बालवाडीच्या वर्गात जायला लागला. तेव्हा त्याच्या शिक्षिकेने सांगितलं की बाळाला हातामध्ये पेन्सिल धरता येत नाही, तर त्याला परत त्याच वर्गात बसवावं लागेल. पण तिथेही मी म्हटलं, शिक्षिकेला म्हटलं की त्याचे इतर मुलांपेक्षा तो त्याच्यामुळे मागे राहील का? तर ते म्हणे नाही म्हणे, पण त्याला लिहिता नाही. मी म्हटलं त्याला वरच्या वर्गात चढवा, जेव्हा तुम्हाला असं वाटेल की तो बाकीच्या मुलांच्या तुलनेमध्ये खूप मागे, तेव्हा आपण त्याला परत गरज पडली तर त्याच वर्गात बसू. आणि आज माझा मुलगा 10 वर्षाचा आहे. तो सीबीएसईच्या शाळेत जातो आणि त्याच्या वर्गातल्या सगळ्या मुलांपेक्षा सुंदर त्याचं अक्षर आहे. आणि जी शिक्षिका म्हणाली होती की त्याला चांगलं लिहिता येत नाही, आज तीच शिक्षिका सांगते की त्याचं सगळ्यात सुंदर अक्षर आहे. तो 5वीला आहे. 8वी 9वीच्या मुलांपेक्षा सुंदर असं त्याचं हस्ताक्षर आहे. आणि परमेश्वराचे वचन वाचायला आणि लिहायला त्याला खूप आवडतात. तो टीव्हीवर गाणी लावतो आणि छान म्युझिक वाजवतो आणि परमेश्वराचं गौरव करतो. परमेश्वराने मला 2 लेकरं देऊन आशीर्वादित केलं, त्यांना जिवंत ठेवलं आणि त्यांना मोठ्या आशीर्वादाने आशीर्वादित केलं. त्यानंतर मी एका ख्रिस्ती संस्थेमध्ये कामाला गेले. तिथे डॉक्टरची जागा होती आणि मी तिथे कामाला गेले असताना मी पाहिलं की तिथे पुष्कळ अंध आणि अपंग लेकरं होते, बिछानाला खिळलेले लेकरं होते. आणि ते लेकरं पाहून परमेश्वराने मला जाणीव करून दिली की तुझं लेकरू मी तुझ्या हातामध्ये 100% नॉर्मल दिलेलं आहे, ते अपंग नाहीये. पण मी त्या फेज मधून गेले की जेव्हा अपंग लेकराची आई असणं म्हणजे काय हे मी अनुभवलं. पण देवबापाने मला त्याच्यातून बाहेर काढलं आणि मला सांगितलं की ह्या लेकरांची सेवा तू आईच्या मनाने करावी.
आणि म्हणून मी त्या संस्थेमध्ये 6.5 वर्ष काम केलं. त्या लेकरांची मी सेवा करत होते, त्यांच्यावर औषध उपचार करत होते. आणि हे चालू असताना जून महिन्यामध्ये ह्या वर्षी परमेश्वर देवाने मला पुन्हा वचन दिलं की मी तुला म्हटलं होतं की ह्या लेकरांची, अंध लेकरांची, अपंग लेकरांची सेवा आईच्या मनाने कर. आईच्या मनाने म्हणजे काय की जसं तू तुझं लेकरू विश्वासाने प्रभू येशूच्या नामात विजयाने मिळवलं, तसं तू ह्या लेकरांना विश्वासाने मिळव. कारण डॉक्टर आरोग्य देऊ शकत नाही, आरोग्य देणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने मला वचन दिलं, डॉक्टर पुष्कळ मिळतील पण पीक फारे, कामकरी थोडे आहे. तुला कामकरी म्हणून निवडलेलं आहे तर काम करायचं काम कर. आणि म्हणून मी विश्वासाने प्रभू येशूची वाणी ऐकली, त्याचं वचन स्वीकारलं आणि मी माझ्या कामाचा राजीनामा दिला. आणि आता परमेश्वराचं वचन तो माझ्या मुखातून सांगून घेते आणि आरोग्य तो देते. प्रेज द लॉर्ड. बंधमुक्तता तो देते. तो चिन्ह, चमत्कार, अद्भुत कृत्य करणारा परमेश्वर आहे आणि तो प्रार्थनांचे अद्भुत प्रकारे उत्तर देतो. प्रेज द लॉर्ड. जे कोणत्या डॉक्टरला शक्य नाही, जे कोणत्या औषध उपचारांना शक्य नाही, ते आपल्या परमेश्वराला शक्य आहे. आज आपल्याला ते विश्वासाने मिळवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. दावीद राजा म्हणतो की मी मरणार नाही तर जगेन आणि परमेश्वराच्या कृत्यांचं वर्णन करेन. देवाच्या प्रिय लेकरांनो, ज्या परमेश्वराने हन्नेसाठी केलं, ज्या परमेश्वराने अलिशिबेसाठी अद्भुत कृत्य केलं, ज्या परमेश्वराने माझ्यासाठी अद्भुत कृत्य केलं, तोच परमेश्वर आज तुमच्या प्रत्येकीच्या जीवनामध्ये ते अद्भुत कार्य करणार आहे. आपण ते स्वीकारायसाठी तयार आहोत का? प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया, त्याची उपकार स्तुती करूया आणि हा वेळ आपण प्रार्थनेमध्ये घालवणार आहोत. ज्यांना आरोग्याची गरज आहे, विशेष करून ज्यांना मातृत्वाची गरज आहे, त्याच्यासाठी आपण ह्या वेळेस प्रार्थना करणार आहोत. जर अशा काही महिला इथे असतील ज्यांना आरोग्याची गरज आहे, ज्यांना आई होण्याची इच्छा आहे, ज्या ट्रीटमेंट घेते, ज्या अजूनही आई होण्याच्या आनंदापासून दूर आहे, आज परमेश्वर तुम्हाला मुलांची आनंदी माता करत आहे. प्रेज द लॉर्ड. आपण विश्वासाने परमेश्वराचा आशीर्वाद ग्रहण करूया. जर आपल्यामध्ये कुणी बहिणी अशा असतील की ज्यांना माहिती आहे, ज्यांना ठाऊक आहे की अशा काही महिला आपल्या मंडळीमध्ये आहेत, आपल्या नातेवाईकांमध्ये आहेत की ज्यांना आई होण्याचं सुख मिळालेलं नाहीये, अशांसाठी आपण विशेष करून प्रार्थना करणार आहोत. आपण विशेष करून हा वेळ अपंग लेकरांसाठी प्रार्थनेमध्ये घालवणार आहोत. जे लेकर मानसिक दृष्ट्या आजारी आहेत, शारीरिक दृष्ट्या आजारी आहेत, आज प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येकाला आरोग्य देणारे, आपण विश्वासाने ते आरोग्य स्वीकारूया. कारण प्रभू येशूला बसलेल्या फटक्यांनी आपल्याला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. आपण उठून उभं राहूया, थोडा वेळ आपण प्रार्थनेत घालूया. उद्याची सभा संपल्यानंतर पण आपण आरोग्यदानासाठी विशेष प्रार्थना करणार आहोत. परमेश्वर आपल्यामध्ये हे कार्य करणार आहे. म्हणून जर कुणाला प्रार्थनेची गरज असेल, आपण विश्वासाने त्यांना घेऊन येऊया. कारण परमेश्वराचा पवित्र आत्मा इथे उपस्थित आहे. आरोग्य देणारा प्रभू येशू आहे. ज्यांना आरोग्याची गरज आहे त्या प्रत्येक व्यक्तीला आपण विश्वासाने घेऊन येऊया आणि परमेश्वर आपल्या जीवनामध्ये जे अद्भुत कृत्य करणार आहे त्याचा आपण स्वीकार करूया. देवाच्या प्रिय लेकरांनो, आरोग्य कोणी माणूस देत नाही, हे आपण नीट समजून घ्यायला पाहिजे की आरोग्य माणूस देत नाही. आरोग्य देणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आरोग्य देणारा जिवंत देव आहे. पवित्र आत्मा आपल्यामध्ये कार्य सिद्धी करणार आहे. पण आपल्याला ते विश्वासाने स्वीकारायचं आहे. कारण प्रभू येशू म्हणतो की विश्वास ठेवणाऱ्यांबरोबर हे चिन्ह असत जातील की त्यांनी दुखणाईतांवर हात ठेवले म्हणजे ते निरोगी होतील, बरे होतील. हा अधिकार परमेश्वर देवबापाने आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे दिलेला आहे. आपण विश्वासाने तो स्वीकारूया. ज्यांना विशेष प्रार्थनेची गरज आहे आपण इथे पुढे येऊया. ज्यांना विशेष प्रार्थनेची गरज आहे आपण पुढे येऊया. देवाच्या प्रिय लेकरांनो, आपण सकाळी शिकलो की आपल्याला लोकांकडे नाही बघायचं की मी पुढे आल्यावर लोक काय म्हणतील हा विचार नका करू. आपल्याला आज आपली बंधमुक्तता हवी आहे. आपल्याला जर आरोग्य हवंय, आपल्या कुटुंबासाठी जर बंधमुक्तता हवी आहे, तर आपण लक्षात ठेवूया की आपण कोणत्या माणसाच्या समोर नाही येते, तर जिवंत देवाचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये, तो पवित्र आत्मा आपल्यामध्ये कार्य करतोय. आपण विश्वासाने पुढे येऊया आणि आपण आपलं आरोग्य स्वीकारूया.
बंधमुक्तता स्वीकारूया आणि परमेश्वराच्या नावाच्या गौरवासाठी आपण हा थोडा वेळ प्रार्थनेमध्ये घालवूया आणि जिवंत देवाचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये मोठ्या सामर्थ्याने कार्य करत असताना आपण त्याचं सामर्थ्य स्वीकारूया, त्याचं आरोग्य स्वीकारूया, तो देत असलेली बंधमुक्तता स्वीकारूया, कारण प्रभू येशूला बसलेल्या फटक्यांनी आपल्याला आरोग्य प्राप्त झालेले, पवित्र आत्मा आपल्याला स्पर्श करत आहे. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. बैलाने कुणाला धडक मारली होती? बैलाला कुणी धडक मारली होती असं कुणी आहे का इथे? की बैलाने धडक मारली होती आणि त्याच्यामुळे काही जखम झाली होती किंवा काही अपंगत्व आलं होतं किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये कोणी आहे का? कोणी असं कोण आहे? तुम्ही आहे? काय झालं होतं? बैलाने धडक मारली होती? काय म्हणतात? कुठे कुठे लागलं तुम्हाला? आता बरं आहे तुम्हाला? बरं आहे तुम्हाला? ते बाबांनी दुपारीच दाखवलं होतं की कोणाला तरी बहिणीला इथे बैलाने धडक दिलेली आहे आणि तिला लागलेलं आहे आणि जे काही लागलेलं आहे ते प्रभू येशूने बरं केलेलं आहे. मी वाट बघत होते कोणी येऊन, मी म्हणाले की साक्ष द्या, प्रभू येशूच्या गौरवासाठी साक्ष द्या. प्रभू येशूने दुपारच्या सकाळच्या सत्रामध्येच दाखवलं होतं की प्रभू येशूने तुम्हाला बरं केलेलं आहे. प्रभू येशू तुमच्यावर प्रीती करतो. प्रभू येशूला बसलेल्या फटक्यांनी तुम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये कार्य करतो. देव आपल्यावर प्रीती करतो. देवाच्या लेकरांनो, आज आपण त्याची प्रीती स्वीकारूया. जे आरोग्य तो आपल्याला देतोय ते आपण स्वीकारूया. कोणताच आजार त्याच्यासाठी मोठा नाहीये. प्रभू येशूला बसलेल्या फटक्यांनी आपल्याला आरोग्य मिळालेलं आहे. म्हणून आपण विश्वासाने प्रार्थना करूया, कारण कोणी माणूस नाही इथे प्रभू येशू ख्रिस्त उपस्थित आहे. आपला विश्वास आहे, पवित्र आत्मा आपल्यामध्ये इथे उपस्थित आहे. आपण त्या पवित्र आत्म्याचा सन्मान करूया. आपण आपले हात वर करून परमेश्वराला गौरव देऊया. आपण आपलं मुख उघडून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया आणि परमेश्वराचे आपण उपकार स्तुती करूया. प्रभू येशूला आपण धन्यवाद देऊया. पवित्र आत्मा आपल्याला स्पर्श करत आहे. देवाच्या प्रिय बहिणींनो, प्रिय लेकरांनो, तुमची काय समस्या आहे मला माहित नाही, तुम्ही पुढं का आलेला आहे मला माहित नाही, पण अंतःकरण पारखणाऱ्या प्रभू येशूला माहिती आहे आणि आज तो तुमची समस्या दूर करत आहे. आज तुमच्या प्रत्येकाचं बंधन तो तोडतोय, तुम्हाला आरोग्याने परिपूर्ण करतोय. प्रभू येशूच्या नावात तुमचा आरोग्य स्वीकारा. प्रभू येशूच्या नावात तुमची बंधमुक्तता स्वीकारा. प्रभू येशूच्या नावामध्ये पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. प्रभू येशूला बसलेल्या फटक्यांनी आरोग्य प्राप्त होतंय. ज्या माता आहेत ज्यांना आई होण्याचं सुख नाहीये, विश्वासाने ग्रहण करा की प्रभू येशू तुम्हाला मुलांची आनंदी माता करतोय. जे लेकरं अपंग आहेत, मानसिक दृष्ट्या आजारी आहे, प्रभू येशू त्यांना आज त्याचं वरून येणारं ज्ञान देते. सर्व मानसिक आजार प्रभू येशू परे करत आहे. विश्वासाने स्वीकारा, विश्वासाने स्वीकारा. अपंग लेकरांना प्रभू येशू बरं करत आहे. जर बाळपणापासून काही अपंगत्व आहे तर प्रभू येशू ते बरं करत आहे, कारण त्याचं वचन सांगतं, अंधांचे नेत्र उघडतील, लंगडे हरणाप्रमाणे उड्या मारतील, मुक्याची जीभ गजर करेल. मेलेल्यांना जिवंत करणारा परमेश्वराचा पवित्र आत्मा, प्रभू येशूचा आत्मा आपल्यामध्ये कार्य करत आहे. विश्वासाने त्याचा स्वीकार करा. आपल्या शरीरामध्ये जिथे कुठे काही दुखणं किंवा आजार आहे आपण तिथे हात ठेवूया. काही समस्या असेल तर आपण आपल्या डोक्यावर हात ठेवूया. आपल्या कुटुंबामध्ये काही समस्या असेल तर आपण विश्वासाने प्रार्थना करूया. देवाच्या प्रिय लेकरांनो, मला माहित नाही तुमची समस्या काय आहे, पण ज्या परमेश्वराने तुम्हाला निर्माण केलेलं आहे, ज्या परमेश्वराने तुमच्यासाठी स्वतःचा एकुलता एक पुत्र दिलेला आहे, तो परमेश्वर तुमचं अंतःकरण जाणतो. प्रभू येशू आज तुमचं मन बघत आहे आणि ज्या तुमच्या इच्छा आहेत, ज्याच्यासाठी तुम्ही पुढे आलेले आहे, जे आरोग्य तुम्हाला हवंय ते प्रभू येशू आज तुम्हाला देते. नासोरी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी अधिकार घेते, जिवंत देवाचं लेकरू या नात्याने, आणि सर्व शुद्ध आत्म्यांना येशूच्या नावात धमकावते, तू निघून जा. प्रभू येशू
येशूच्या नावात, प्रभू येशूच्या नावात सर्व आजारांना मी धमकावते, निघून जा. आरोग्याचा स्वीकार करा, कारण प्रभू येशूला बसलेल्या फटक्यांनी तुम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. पूर्ण आरोग्य मिळालेलं आहे. पूर्ण आरोग्य मिळालेलं आहे. प्रत्येक ऑपरेशन येशूच्या नावात कॅन्सल झालेलं आहे, कारण जो काही बिघाड आहे तो प्रभू येशू आता त्याच्या सामर्थ्याने बरा करत आहे आणि तुम्ही निरोगी झालेला आहात येशूच्या नावात. अंधांचे नेत्र उघडतील असं प्रभू येशू सांगतो. आज तुमचे डोळे बरे झालेले आहेत. ज्यांना अंधुक दिसतंय त्यांनी विश्वासाने आपल्या डोळ्यांवर हात ठेवा आणि प्रभू येशू तुम्हाला आरोग्य देते, त्याचा स्वीकार करा. प्रभू येशूच्या नावात डोळे बरे होत आहेत. प्रभू येशूच्या नावात अपंग पाय बरे होत आहेत. प्रभू येशूच्या नावात प्रत्येक फिजिकल डिसॅबिलिटी आणि डिफॉर्मिटी दूर होतीये येशूच्या नावात. प्रत्येक डायबिटीज, हायपरटेन्शन, हायपोथायरॉइड आणि किडनीच्या आजारांना आम्ही येशूच्या नावात धमकावतो, इथून निघून जा. येशूच्या नावात प्रभू येशूला बसलेल्या फटक्यांनी आरोग्य मिळालेले आहे. प्रभू येशूला बसलेल्या फटक्यांनी आरोग्य मिळालेले आहे. प्रभू येशूला बसलेल्या फटक्यांनी आरोग्य मिळालेलं आहे. मोती बिंदू सर्व निघून गेलेले, सर्व मोतीबिंदू निघून गेलेले आहेत आणि बरे झालेले आहेत आणि प्रत्येक लेन्स क्लिअर झालेला आहे. डोळ्यातला प्रत्येक लेन्स, ओपिक लेन्स क्लिअर झालेला आहे. पूर्ण दृष्टी प्रभू येशू ख्रिस्त देतोय. 100% नॉर्मल दृष्टी प्रभू येशू ख्रिस्त देतोय, त्याचा स्वीकार करा. प्रभू येशू जे आरोग्य तुम्हाला देतोय त्याचा स्वीकार करा. प्रत्येक आजार हा सैतानापासून आहे. सैतान हरलेला आहे, प्रभू येशूने त्याला हरवलेला आहे. सैतान प्रभू येशूच्या नावात आपल्या पायाखाली आहे. आज सैतानाला आपल्या पायाखाली तुडवा. प्रत्येक आजाराला अधिकारवाणीने सांगा की निघून जा माझ्या शरीरातून. कारण जर तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवता तर तुमचं शरीर जिवंत देवाचं मंदिर आहे. तुमचं शरीर जिवंत देवाचं मंदिर आहे. तुमचं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे आणि जिवंत देवाचा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करतो. आज तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला प्रभू येशू ख्रिस्त बंधमुक्तता आणि आरोग्य देते. आज त्याचा स्वीकार करा. प्रभू येशू तुम्हाला पवित्र आत्म्याने आज भरते, त्याचं वचन सांगण्यासाठी, त्याचं नाव सांगण्यासाठी, त्याची सुवार्ता पृथ्वीच्या शेवटापर्यंत घेऊन जाण्यासाठी आणि प्रभू येशूचे साक्षी होण्यासाठी. आज त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा त्या अभिषेकाचा स्वीकार करा. हालेलुया, हालेलुया लॉर्ड. थँक्यू जीसस. देव प्रीती आहे. परमेश्वर तुमच्यावर प्रीती करतो. आज प्रभू येशूच्या द्वारे त्या प्रीतीचा स्वीकार करा. धन्यवाद येशू. अबाबा धन्यवाद देतो, तू आरोग्य दिलेलं आहे, नवीन जीवन प्रभू येशूच्या द्वारे दिलेलं आहे. प्रभू येशू धन्यवाद देतो, तू पापांची क्षमा दिलेली आहे, विश्वासाच्या द्वारे तारण दिलेलं आहे. प्रभू येशू तुझ्या पवित्र नावामध्ये सर्व बंधनं तुटलेली आम्ही तुला धन्यवाद देतो. परमेश्वर देव प्रत्येक वांज उदर तू वाहत केलेले आहे. प्रत्येक दुःखी मातांना तू मुलांची आनंदी माता केलेली आहे. धन्यवाद देते. प्रत्येक लेकराला तू आरोग्य दिलेले आहे. धन्यवाद देते. परमेश्वर देव तुझे लेकर तुझ्या पुढे असताना तू त्यांच्या समस्या दूर केलेल्या आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव तू त्यांना दिलेला आहे. तुझ्या प्रीतीने तू त्यांचं अंतःकरण भरलेलं आहे. धन्यवाद देतो. प्रभू येशूच्या नावात आम्ही इथे मोठा जय घोष करतो. प्रभू येशू विजयी आहे. हालेलुया. प्रभू येशू जिवंत देवाचा एकुलता एक पुत्र, देवाचा शब्द ज्या नावामध्ये तारण आहे त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाचा आम्ही गौरव करतो. प्रभू येशूचं नाव आम्ही उंचावतो. प्रभू येशूला आम्ही गौरवतो. हालेलुया. थँक्यू जीसस. प्रभू येशू तू महान कृत्य केलेली आहे. धन्यवाद देते. प्रभू येशू तू बंधमुक्तता दिली आहे. धन्यवाद देते. प्रभू येशू तू नवीन जीवन आणि आरोग्य दिलेले आहे. धन्यवाद देते. प्रभू येशू तुझ्या लेकरांना तू स्पर्श केलेला आणि सार्वकालिक जीवनाचा तारणाचा अनुभव दिलेला आहे. पश्चाताप पापांची क्षमा ही देणगी दिलेली आहे आणि तुझं वचन सांगणारी, तुझं वचन घोषित करणारी, प्रभू येशू तुझं विजयी नाव विश्वासाने घोषित करणारी एक पिढी तू इथं तयार कर.
ते तुला धन्यवाद देतो. थँक्यू जीजस. या सर्व बहिणींना, इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला आम्ही पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावात आशीर्वादित करतो. प्रभू येशू तुला धन्यवाद देतो, कारण तुझ्या रक्ताने आम्ही शिक्का मारलेले आहोत, पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्ही शिक्का मारलेले आहोत. धन्यवाद येशू. धन्यवाद पवित्र आत्म्या, तू तुझ्या लेकरांना स्पर्श केलास अप्पा बापा. धन्यवाद देतो. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. आम्हा सर्वांना तुझ्या चरणाजवळ समर्पित करून तारणाऱ्या ख्रिस्ताच्या नावात ही विनंती केली म्हणून तो ऐक. आमेन. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराच्या नावाला महान गौरव देऊया टाळ्या वाजवून. देवबापाची स्तुती असो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर महान आहे, तो तुमच्यावर प्रीती करतो. त्याच्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊन त्याच्या विजयामध्ये जीवन जगण्यासाठी आपण पुढे जाऊया. जर कुणाची साक्ष असेल तर आपण एक 10 मिनिट फक्त इथे घेऊया, कारण तुम्हालाही पुढे तुमच्या गावाला जायचं आहे. पुढे आपण जास्त वेळ घेणार नाही, पण परमेश्वराच्या गौरवासाठी आपण आपली साक्ष देऊया. जर कुणाला आता इथे प्रार्थना करत असताना आजच्या सभेमध्ये आरोग्य मिळालेलं आहे, तर प्रभू येशूच्या नावाच्या गौरवासाठी आपण साक्ष देऊया. ज्यांना चष्मा आहे, चष्मा गेलेला आहे, डोळे तपासा आणि चष्मा गेलेला आहे असे साक्ष येऊ द्या. प्रेज द लॉर्ड. ज्यांना कुणाला काही ऑपरेशन सांगितलेलं असेल, तपासणी करून घ्या, डॉक्टरांना दाखवा आणि प्रत्येक ऑपरेशन प्रभू येशूच्या नावात कॅन्सल झालेलं आहे. आपला विश्वास आहे. कुणाला साक्ष द्यायची असेल तर आपण थोडा वेळ साक्षीमध्ये जाऊया आणि परमेश्वराचा गौरव करूया. प्रेज द लॉर्ड.